या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी। ठाकरेंनी राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतलाय। 288 संपर्क प्रमुखांची ठाकरेंनी बैठक घेतली आहे। आठवडाभरात सर्व विधानसभा संपर्क प्रमुखांनी आपला अहवाल सादर करावा, या सूचना ठाकरेंनी सर्वांना केल्या। तर महाविकास आघाडीमध्ये ज्या ज्या विधानसभेमध्ये ठाकरे गटाची ताकद आहे त्या जागा शिवसेना ठाकरे गट लढवणार अशी माहिती आहे। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून। गिरीश, नेमक्या काय सूचना ठाकरेंनी केल्यात सविस्तर? सेजल, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता उद्धव ठाकरे ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि आज त्यांनी राज्यातील 288 विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक घेतलेली आहे। या बैठकीत त्यांनी सूचना काही केलेल्या आहेत। यामध्ये त्यांनी विधानसभेतील जो आढावा आहे मतदारसंघांमधील तो आढावा आहे तो त्यांनी घेतलेला आहे। पक्षाची ताकद असेल, संघटनात्मक बांधणी असेल, याशिवाय लोकसभेच्या निकालात किती विधानसभा वाईज किती मतं मिळालेली आहे या सगळ्याचा अहवाल आहे तो अहवाल आठवडाभरात सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। याशिवाय कामाला लागा आणि 25 वर्षापूर्वी जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमक होणारी शिवसेना आहे ती आता भाजप आणि विरोधकांना दाखवा आणि त्यासाठी तयारीला लागा अशा सूचना आहेत त्या उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आहेत। यामध्ये महाविकास आघाडीमध्ये ज्या ज्या विधानसभेमध्ये ठाकरे गटाची ताकद आहे, ज्या ठिकाणी आमदार होते आधी, त्या ठिकाणच्या जागा आहेत त्या ठाकरे गट लढवेल। त्याबाबत तुम्ही कोणतीही चिंता करू नका। जागा वाटपाबाबतची चर्चा आहे ती आम्ही वरिष्ठ पातळीवर करू, परंतु तुम्ही 288 जागांवर कामाला लागा अशा पद्धतीने। अगदीच गिरीश, धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी।